प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, तमाम लोकशाहीवाद्यांच्या रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे उच्च विद्याविभूषित नातू आणि भारतीय राजकारणातले चर्चित असणारे नेते, वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲडव्होकेट प्रकाशजी तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी 25 सप्टेंबर 2023 रोजी एका पत्रकार परिषदेत बोलताना जाहीरपणे सांगितले होते की सध्याच्या पारंपरिक राजकारणाला गदागदा हलवून एक रिक्षावालासुद्धा या राज्याचे नेतृत्व करू शकतो असे दाखवून देत बाबासाहेबांच्या संविधानामुळे इथे प्रत्येक घटकाला कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळते, अशी संधी एकनाथ शिंदे यांना मिळून ते सध्याच्या राजकारणातले हिरो आहेत असं जाहीर विधान केलं होतं। विशेष म्हणजे ज्यावेळी प्रकाशजी आंबेडकरांनी हे वाक्य उच्चारले त्यावेळी प्रकाशजी आंबेडकरांची उद्धव ठाकरे यांच्यासोबत आघाडी होती, युती होती। भारतीय राजकारणात प्रकाशजी आंबेडकर हे नेहमीच रोखठोक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत। आताही त्यांनी जाहीरपणे एकनाथ शिंदे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत एकनाथ शिंदे हे यशस्वी मुख्यमंत्री आहे असं जाहीर प्रमाणपत्र दिलं असल्याने चर्चेला उधाण आलं आहे। वास्तविक पाहता प्रधानमंत्री असो की भारतातला कितीही मोठा नेता असो, जो कोणी आपल्या लोकहिताच्या ध्येयापासून दूर जाताना दिसला की त्याचे कान पिरगळणाऱ्या प्रकाशजी आंबेडकरांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून एकदाही शिंदे यांच्यावर टीका केलेली नाही। यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रकाशजी आंबेडकरांना मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागले। यानंतरही प्रकाशजी आंबेडकर म्हणतात, आम्हाला कुठलाही डॅमेज वगैरे झालेला नाही असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंबाबत मात्र महत्त्वाचं विधान केलंय। एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये बोलताना प्रकाशजी आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला। ते म्हणाले की लोकसभा निवडणूक ही जनता विरुद्ध भाजपा अशी झाली आहे, परंतु आगामी काळात 10 जागांवर पोटनिवडणूक आहे। त्या ठिकाणी जर असेच निकाल आले तर मी म्हणेल मतदार शिफ्ट झाला, परंतु महाविकास आघाडीबरोबर न गेल्याने आम्हाला कुठलाही फटका बसलेला नाही। या उलट लोकांचा काही नेत्यांवरचा विश्वास उडत चालला आहे। दलित आणि मुस्लिम उमेदवार जर महाविकास आघाडीबरोबर गेला असेल तर जुलैमधल्या पोटनिवडणुकीमध्ये ते चित्र स्पष्ट होईल। त्यामुळे लोकसभेत दिसलेले चित्र कायमस्वरूपी आहे की तात्पुरते आहे याचे उत्तर विधानसभेत मिळेल, पण त्याआधी पोटनिवडणूक होणार आहेत, त्यामध्येही समजेल की मतदार कोणाच्या बाजूने गेला आहे असंही प्रकाशजी आंबेडकर म्हणाले। उद्धव ठाकरेंबद्दल बोलताना प्रकाशजी आंबेडकर म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी जर महाविकास आघाडीबरोबरची आघाडी टिकवली तर त्यांचा फायदा होईल। सध्या उद्धव ठाकरेंचा मतदार एकनाथ शिंदेंच्या बाजूने झुकलेला दिसतो आहे। एकनाथ शिंदेंच्या मतांमध्ये दलित, ख्रिश्चन, भटके, मुस्लिम यांची मतं नाहीत, हिंदू मतांचं प्रमाण अधिक आहे, पण तो पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूनेही जाऊ शकतो। यासाठी उद्धव ठाकरे जर महाविकास आघाडीबरोबर राहिले तरच त्यांचा फायदा होईल, पण सध्याच्या घडीला एकनाथ शिंदे हे एक यशस्वी मुख्यमंत्री आहेत हे मात्र नाकारता येणार नाही असंही प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं। दरम्यान 4 महिन्यानं होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाशजी आंबेडकर व मनोज जरांगे पाटील हे दोघं मिळून महाराष्ट्राच्या राजकारणात एक सशक्त असा तिसरा पर्याय उभा करणार असून त्यांना राज्यातील इतर छोटे मोठे राजकीय पक्षसुद्धा साथ देतील। इतकेच नव्हे तर ओबीसी समूहसुद्धा आपले अधिकार शाबूत राखण्यासाठी आपले राजकीय अधिकार शाबूत राखण्यासाठी हा तिसरा पर्याय स्वीकारतील अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसत असून आगामी काळात महाराष्ट्राच्या राजकारणात ज्याची कोणी कधीही कल्पना केली नसेल अशा काही अकल्पित राजकीय आघाड्या जन्माला आल्या
तर बिलकुल आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय होऊ शकते महाराष्ट्राच्या राजकारणात, ह्याबद्दल आपण नंतर सविस्तरपणे बोलू. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅन्थर हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.